नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वा सेमी इंग्रजी माध्यम या माध्यमाचं जनरल सायन्स, त्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो, या विषयाला आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यातला आज आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत, The living words, adaptations and classifications. सुरुवातीला हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना सोबत पुस्तक ठेवायचं आहे. आपल्या सेमी इंग्लिशचं सगळ्यांना पुस्तकं मिळालेली आहे. त्याचबरोबर सोबत तुम्हाला डिक्शनरी सुद्धा हाताळायची आहे. म्हणजे कधी कधी काय होते, एखाद्या वेळेस आपल्याला एखादी शब्द कळत नाही, त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, तर अशा वेळेस तो तुम्हाला डिक्शनरीतून बघायचा आणि डिक्शनरीतून बघून मग त्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तेव्हा तुम्हाला हा धडा समजायला सोपा जाईल. सो नाउ वी हॅव टू लर्न द चॅप्टर. सो लुक ॲट युअर बुक्स. सगळ्यांनी आपल्या पुस्तकात बघायचं आहे आणि त्यावरूनच मी तुम्हाला सांगणार आहे. सो द लिव्हिंग वर्ड्स. पहिल्यांदा लिव्हिंग वर्ड्स या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. लिव्हिंग वर्ड्स इट मीन्स सजीव सृष्टी. सजीव सृष्टी. आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या परिसरात आपण राहतो, in that environment, in that surrounding, you have to look in your surroundings. You have to look in your surroundings. That times you also look trees, rivers, mountains, so many things, living and non-living things have to see in your surroundings. So these are all the living words. हे सगळं लिव्हिंग वर्ड्स आहे, सजीव सृष्टी आहे. आपल्या सजीव सृष्टीमध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला झाडं, वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी, नद्या, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत असतात. ह्या सगळ्या लिव्हिंग वर्ड्स मध्ये आहे, सजीव सृष्टीमध्ये याचा संबंध आहे. तर सजीव सृष्टीबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचबरोबर नंतर आपल्याला ॲडॅप्टेशन्स, म्हणजे या सजीव सृष्टीमध्ये राहणारे जे सजीव आहे. सपोज वन ऑफ द लिव्हिंग थिंग्स आर लिव्हिंग वर्ड्स. सो हाऊ these living things adapt. त्याचं ॲडॅप्टेशन कसं, तो त्या सजीव सृष्टीमध्ये कसा जगतो, त्याचं अनुकूलन कसं होते. ॲडॅप्टेशन्स म्हणजे आपण अनुकूलन. तो प्राणी, तो पक्षी किंवा ती वनस्पती किंवा कोणताही सजीव असेल, तो त्या सजीव सृष्टीमध्ये अनुकूलन किंवा त्याचं अनुकूलन कसं होते किंवा तो ऍडजस्ट कसा करतो. कारण आपण जर बघितलं, देर आर डायव्हर्सिटी इन प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. या जगामध्ये प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी दिसून येत असते. ते आपण बघणार आहोत. विविधता दिसून येत असते. तुम्हाला माहितच आहे की जसं उदाहरण जर आपण बघितलं, पुढे शिकणार आहोत, तर आपण ॲडॅप्टेशन झाल्यानंतर आपल्याला या सजीव सृष्टीमध्ये असणारे जे सजीव घटक आहे, लिव्हिंग थिंग्स आहे, त्या लिव्हिंग थिंग्सचा आपल्याला वर्गीकरण, क्लासिफिकेशन्स, वर्गीकरण सुद्धा करायचं आहे. Because all these living things are not alike. Some of the flowering, non-flowering is about the plants and about the animals, vertebrates animals, non-vertebrates. Some of the animals are reptiles, aerial, terrestrial,
ॲक्वेटिक्स, अशा प्रकारे आपल्याला प्राण्यांचं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वर्गीकरण सुद्धा करायचं आहे. ते सुद्धा आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. सो लेट्स रिकॉल. पहिल्यांदा आपण आता आपल्या धड्याला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सी. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, कारण तुम्ही याच्या आधी प्रिव्हियस क्लासमध्ये मागच्या वर्गामध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये सजीव सृष्टीबद्दल शिकत आलेले आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. सजीवांची लक्षणं सुद्धा तुम्ही बघितली. या ठिकाणी तुम्हाला हाच प्रश्न केलेला आहे, इन व्हॉट डिफरंट वेज, वेगवेगळे मार्गाने, डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी जैवविविधता तुम्हाला दिसून येत असते, प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये जी विविधता तुम्हाला दिसून येत असते, त्या विविधतेत डिफरंट वेज, कशा प्रकारचा तुम्हाला वेगवेगळेपणा जाणून येतो, ती जैवविविधता प्राण्यांमधली आणि पक्ष्यांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये तुम्हाला कशी दिसून येत असते. कारण तुम्ही जर बघितलं तर थंड प्रदेशामध्ये राहणारे, त्याला आपण स्नोवी रिजन म्हणतो, स्नोवी रिजन मध्ये राहणारे जे अॅनिमल्स आहेत आणि डेझर्ट रिजन मध्ये राहणारे जे अॅनिमल्स आहेत त्याला आपण वाळवंटीय प्रदेश. यामध्ये जर तुम्ही डिफरन्स जर बघितला तर तुमच्या लक्षात की स्नोवी रिजन मध्ये राहणारे प्राणी आणि डेझर्ट रिजन मध्ये राहणारे प्राणी हे सारखे नसतात, वेगवेगळे असतात. तसंच वनस्पतीच्या बाबतीत स्नोई रिजन मधल्या वनस्पती आणि डेझर्ट रिजन मधल्या वनस्पती ह्या वेगवेगळ्या असतात. सो दिस इज द डायव्हर्सिटी. याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो, विविधता असे म्हणतो. बघा, सो ग्रेट व्हेरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. सम प्लांट्स हॅव कलरफुल प्लांट्स, सम प्लांट्स ग्रो इन. सो यू मे सी various variety of plants on the earth. तुम्ही जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसतात. सम ऑफ दी फ्लॉवरिंग प्लांट्स, काही फुलं येणाऱ्या वनस्पती दिसतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, काही तुम्हाला फुलं न येणाऱ्या वनस्पती दिसतात. देन सम ऑफ दी प्लांट्स ग्रो इन वॉटर. फॉर एक्झाम्पल लोटस, पाण्यामध्ये फुलणारी किंवा पाण्यामध्ये जगणारी, त्याला आपण जलपर्णी वनस्पती म्हणतो. पाण्यामध्ये जगणाऱ्या सुद्धा वनस्पती तुम्हाला दिसतात. सम ऑफ दी प्लांट्स आर फाउंड इन डेझर्ट्स. वाळवंटामध्ये जगणाऱ्या वनस्पती तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात, ज्या ठिकाणी पाण्याची स्कॅरिसिटी कमतरता असते. अशा पाण्याच्या कमतरता असणाऱ्या ठिकाणी सुद्धा, ज्याला आपण डेझर्ट रिजन म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा वनस्पती जगत असतात. सो दीज आर दी व्हेरायटी ऑफ प्लांट्स. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पृथ्वीवर दिसत असतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप, वेअर एज सम आर यूज इन लार्ज. पण डायव्हर्सिटी कशी? काही वनस्पती ह्या आकाराने मोठ्या असतात. That plants we have to see in naked eyes. आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो. But some of the plants are very small in size, खूप लहान असतात आकाराने. These plants are now seen in our naked eyes. आपण उघड्या डोळ्याने ते पाहू शकत नाही. ते पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा म्हणजे सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. Like plants, animals to show diversity. ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आहे. प्राणी सुद्धा वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळे असतात, सारखे राहत नाही. सम आर युनिसेल्युलर, अदर्स मल्टीसेल्युलर. सम आर वर्टिब्रेट्स, व्हेअरएज अदर आर इनवर्टिब्रेट्स. मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा आपण क्लासिफिकेशन शिकणार आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स. आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात. म्हणजे काही प्राणी हे एकपेशीय प्राणी असतात, त्याला आपण युनिसेल्युलर. काही प्राणी हे मल्टीसेल्युलर असतात, बहुपेशी म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये अनेक पेशी असतात. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण मल्टीसेल्युलरचं जर घेतलं तर टायगर आहे,
the example of multicellulose. Some of the animals are vertebral animals. पाठीचा कणा असणारे ज्याला आपण पृष्ठवंशीय प्राणी म्हणतो. And some of the animals are invertebrate animals. अपृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो अशी सुद्धा प्राणी आपल्याला पृथ्वीवर दिसून येत असतात. ही झाली प्राण्यांच्या बाबतीमध्ये डायव्हर्सिटी, विविधता. The world is full of a variety of animals, aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc. या जगामध्ये या सजीव सृष्टीमध्ये तुम्हाला in this living world you have to see the various types of animals. Just like for example जर तुम्हाला सांगितलं aerial त्याला आपण हवेत उडणारे प्राणी, टेरेस्ट्रियल ज्याला आपण भूचर म्हणतो जमिनीवर राहणारे, ॲक्वाटिक ज्याला आपण जलचर म्हणतो पाण्यामध्ये राहणारे, ते ॲम्फिबियन त्याला आपण उभयचर म्हणतो म्हणजे उभयचर म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात त्याला उभयचर म्हणतात. अँड रेप्टाईल त्याला आपण सरपट म्हणतो. तर अशा प्रकारची विविधता व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स वी हॅव टू सी इन अवर लिव्हिंग वर्ल्ड. सजीव सृष्टीमध्ये आपल्याला दिसून येत असते. These observations give rise to the questions how did these great diversity come into being. आता जर आपण निरीक्षण केलं तर थोडं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो. राईज टू क्वेश्चन्स. कोणता प्रश्न निर्माण होता? हाऊ डिड दिस ग्रेट व्हरायटी कम इनटू बीइंग. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारची जी सजीव सृष्टी आहे किंवा जी डायव्हर्सिटी आहे प्राण्यांमधली आणि वनस्पतीमधली ही निर्माण कशी झाली हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होत असतो. त्यानंतर बघा तुम्हाला कॅलिब्रेशन दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. सोपा प्रश्न आहे तुमच्या प्रिव्हियस क्लासशी निगडीत आहे किंवा आपण जे आता शिकलेलं आहे त्याच्याशी निगडीत आहे. बघा आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाइम. Can you elaborate on any difference between them? Elaborate शब्द आहे. elaborate म्हणजे त्याला आपण विस्तृत सविस्तर. तर प्रश्न खूप सोपा आहे. काश्मीर आणि राजस्थान मधले काश्मीरमध्ये काश्मीरच्या भागामध्ये आणि राजस्थानच्या भागामध्ये ज्या वनस्पती राहत असतात त्या वनस्पती सारख्या प्रकारच्या असतात का? आर द सेम टाइम सारख्या प्रकारच्या असू शकतात का असा प्रश्न केलेला आहे. अँड कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन देम. जर सारख्या प्रकारच्या असेल तर त्यावर तुम्हाला विस्तृत माहिती किंवा जो डिफरन्स आहे काश्मीर रिजन आणि राजस्थान रिजन मधला वनस्पतीमध्ये तो डिफरन्स तुम्हाला विस्तृत सांगायचा आहे, सविस्तर सांगायचा आहे. बघा त्याचा थोडक्यात माहिती दिली. पहा तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. दॅट इज द डेझर्ट प्लांट्स. हे डेझर्ट प्लांट्स म्हणजे वाळवंटी भागामध्ये वाढणारे वनस्पती. बघा कॅन द कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिश इन स्नोवी रिजन्स लाईक काश्मीर. बघा कोनिफेरस डिक्शनरी मध्ये शब्द दिलेला आहे कोनिफेरस ज्याला आपण शंकूच्या आकाराचे शंकूचा कोनिफेरस. तर काश्मीर रिजन मध्ये बघा दोन प्रकारच्या वनस्पती असतात. तिथं नावं दिलेली आहे तुम्हाला पाईन अँड देवदार. दीज आर दी कोनिफेरस प्लांट्स. म्हणजे या पाईन आणि देवदार या वनस्पती जर तुम्ही लीव्ज बघितले पानं जर बघितले तर तुम्हाला हे शंकूच्या आकाराचे दिसतात. कोनिफेरस लीव्ज दिसतात. तर हे पाईन आणि देवदार ज्या वनस्पती आहेत या वनस्पती स्नोवी रिजन्स मध्ये जगत असतात. यांचं अनुकूलन किंवा या स्नोवी रिजन्स मध्ये वाढत असतात. काश्मीर रिजन मध्ये वाढत असतात. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia, that is babur, are to be found. पहा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं डायव्हर्सिटी आहे आपल्या सजीव सृष्टी. काश्मीर रिजन मध्ये पाईन अँड देवदार शंकूच्या आकाराच्या पानं असलेल्या वनस्पतींची वाढ होत असते.
परंतु जर आपण वाळवंटी प्रदेशाचा जर विचार केला तर वाळवंटी प्रदेशामध्ये काटेरी वनस्पतीची वाढ होते. मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काटेरी वनस्पती दिसते. उदाहरण तुम्हाला दिलेले आहे कॅक्टस अँड ऑकॅसिया. त्याला आपण बाभुळीचे वनस्पती आणि कॅक्टस वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आता हे झालं प्राण्यांच्या बाबतीमध्ये. आता वनस्पतीच्या बाबतीमध्ये जातात. आता प्राण्यांच्या बाबतीमध्ये जर आपण डायव्हर्सिटी बघितली तर ॲज द सेम, ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये विविधता आहे त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आपल्याला आढळून येत असते. कारण काश्मीर रिजन मधले प्राणी त्याला आपण स्नोवी रिजन आणि वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे प्राणी यांच्यामध्ये नक्कीच डिफरन्स म्हणजे फरक आपल्याला जाणून येईल. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर डेझर्ट रिजन मध्ये वाळवंटी प्रदेशामध्ये उंट नावाचा प्राणी, कॅमल नावाचा प्राणी राहत असतो आणि स्नोवी रिजन मध्ये कॅमल नावाचा प्राणी जगू शकतो. का असं का? त्याचंच उत्तर आपल्याला खाली दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ऍडॅप्टेशन. जो प्रश्न मी तुम्हाला केलेला आहे की डेझर्ट रिजन मधले ॲनिमल्स स्नोवी रिजन मध्ये का जगू शकतात, त्याचं उत्तर आपल्याला आता ऍडॅप्टेशन शिकण्यात बघा. अनुकूलन. ऍडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. काय म्हणते? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन द बॉडी पार्ट्स अँड आल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग परिसर. ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन द बॉडी पार्ट्स. म्हणजे आपल्या परिसरामध्ये जर आपल्याला समायोजन करायचं असेल, ऍडजस्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत असतात. ग्रॅज्युअल क्रमाक्रमाने बदल होत असतात. पहा तुम्ही स्नोवी रिजन मधले बर्फाळ प्रदेशातले प्राण्यांचे चेहरे किंवा त्यांचे बॉडी पार्ट आणि वाळवंटी प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे बॉडी पार्ट्स तुम्हाला त्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस दिसेल. बॉडी पार्ट्स मध्ये क्रमिक किंवा हळूवार बदल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सो ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स. बॉडी पार्ट्स मध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होतेच, त्याचबरोबर त्यांच्या बिहेवियर म्हणजे वागणुकी, त्यांच्या हालचालीमध्ये सुद्धा काय होत असतो? चेंजेस होत असतो. which helps to them to adjust to their surrounding. याचा फायदा काय होतो? बॉडी पार्ट्स मध्ये चेंजेस, त्यानंतर त्याच्या बिहेवियर मध्ये चेंजेस. याचा फायदा काय होतो? तर याचा एकमेव फायदा होतो तो म्हणजे त्यामुळे ते प्राणी त्या परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात त्या सराउंडिंग मध्ये ऍडजस्ट करतात, त्या वातावरणाला ते सूट करतात. कोणामुळे? ग्रॅज्युअल चेंजेस आणि बिहेवियर यामुळे. सच चेंजेस आर कॉल्ड ऍडॅप्टेशन्स. आणि याच क्रियेला आपण अनुकूलन असं म्हटलेलं आहे. ते टेक्स प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि अनुकूलन ही काही लवकर घडणारी क्रिया आहे. लॉंग पिरियड, त्याला खूप वेळ लागत असतो. कारण आपल्या शरीराचे जे बॉडी पार्ट्स मधला जो बदल आहे तो एका दिवशी नसतो, हळूहळू होतो, क्रमाक्रमाने. आपलं उदाहरण घ्या. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण छोट असतो, लहान असतो. आपले हात, पाय, नाक जसजशी आपली वाढ होते तसतसे आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये काय होतं? चेंजेस होतो. एका दिवसात होतो का तो? नाही, लॉंग पिरियड, खूप वेळ त्याला लागत असतो. त्यानंतर बघा तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, ऍडॅप्टेशन इन प्लांट्स. एक चार्ट दिलेला. या चार्ट मध्ये ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट्स. निरीक्षण करायचं आहे तुमच्या सराउंडिंग मध्ये जे प्लांट्स अँड ॲनिमल्स आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करून या पॉइंट्स द्वारे तुम्हाला हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे. प्लांट्स बघा या ठिकाणी नेम ऑफ द प्लांट्स लोटस. हॅबिटेट म्हणजे त्याला आपण अधिवास म्हणतो, ज्या ठिकाणी प्राणी राहतो त्याला हॅबिटेट, अधिवास. आता हे लोटस प्लांट्स कुठे राहते? ॲक्वाटिक, पाण्यामध्ये राहते, म्हणून त्याला आपण ॲक्वाटिक. टाइप्स ऑफ
या लोटसचे मुळ कसे आहे? तंतुमय आहे म्हणून तिथं लिहिलेलं आहे फायब्रस. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स, पानांची वैशिष्ट्य काय असते? इथं दिलेलं आहे बघा, लार्ज अँड ग्राउंड विथ वॅक्सी लेअर. वॅक्सी लेअर म्हणजे तेलकट थर. पहा तुम्ही लोटसचे प्लांट लीव्स जर आपण पाहिले तर आपल्याला दिसून येईल की ते लांब असतात आणि त्यांच्यावर एक वॅक्सी लेअर असते, तेलकट थर असतो. म्हणून त्या तेलकट थरामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर त्या पाण्यावर तुम्हाला पाण्याचे थेंब असे जमा झालेले दिसतात. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम्स, खोडांची वैशिष्ट्य काय असते या जलपर्णी वनस्पतीची ते दिलेलं आहे. हॅलो अँड फ्लेक्झिबल, पोकळ. हॅलो म्हणजे पोकळ अँड फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. तर हे झालं लोटसच्या बाबतीमध्ये. त्यानंतर हे कॅक्टस दिलेलं आहे, वाळवंटी प्रदेशातली वनस्पती. अँड बनियान ट्रीज, आपल्या परिसरामध्ये आहे बनियान ट्रीज. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याचा हॅबिटेट लिहायचा आहे, टाइप्स ऑफ फ्रूट लिहायचा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स लिहायचं आहे, अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम तुम्हाला लिहायचं आहे. तर हे झालं ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. नेक्स्ट ग्रेडला आपण ॲडॅप्टेशन ॲक्वॅटिक प्लांट्स, जलपर्णी वनस्पतीच्या बाबतीमध्ये आपण शिकणार आहोत. सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. पुस्तक समोर ठेवायचं, डिक्शनरी सोबत घ्यायची. एक नोटबुक तुम्हाला सायन्सचं करायचं आहे, त्या सायन्सच्या नोटबुकामध्ये तुम्हाला शब्द लिहायचे आहे, ते शब्द सुद्धा तुम्हाला वाचायचे आहे. आणि हा धडा सुद्धा दिस चॅप्टर्स लर्न डेली तुम्हाला हा दररोज वाचायचा आहे. जो पोर्शन आपण शिकणार आहोत तो पोर्शन तुम्हाला वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर तो तुम्हाला समजायला सोपा जाईल. धन्यवाद. थँक्यू.